त्यामुळे मला ना तुझ्याशी खूप इम्पॉर्टंट काहीतरी बोलायचंय. एक मिनिट दिसा, तुला इम्पॉर्टंट बोलायचं होतं ना, मग तू तिथे यायचं. मला इथे पावसात भिजत का बोलवलंयस तू? त्यामुळे तू जे बोलत होतीस ते एकदम करेक्ट निघालं. हे हे आदित्य, प्रीतम आणि पारू हे कुठल्याही कंपनीच्या प्रोजेक्टसाठी बाहेर गेलेले नाहीयेत. ते ना कुठल्या तरी एखाद्या फडतूस गावी गेलेत. काय त्या गावाचं ना, लुमणे खोल गाव. आणि ते तिथे आहेत याबद्दल कोणालाच काहीच माहित नाहीये. नॉट इवन सासू मॉम, शी हॅज नो आयडिया अबाउट इट. त्यांच्यापासून पण सगळं लपवलंय. या सगळ्यातनं तुला एक गोष्ट लक्षात येते ना, मी हुशार आहे तुझ्यापेक्षा आणि अहिल्या वहिनींपेक्षा सुद्धा. तेव्हा जरा माझ्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न कर, कळलं? हो डॅमी, हुशार तर तू आहेस, पण डॅमी तू अजून एक छोटस काम केलंस ना तर अजून स्मार्ट वाटशील. हो, तुला काय वाटलं तू अशी गोड गोड बोलशील आणि मी तुझं ऐकेन? तू ना प्रत्येक वेळी मला कामाला लावतेस आणि स्वतः मात्र नावानिराळी राहतेस, कळलं ना? पण आता हे नाही वर्क होणार. या डॅमी, आपली युती आहे ना, आय कॅन काउंट ऑन यू ओनली. आय कॅन्ट ट्रस्ट एनीबडी एल्स. आता बघ ना, इथे सगळी माझ्या लग्नाची इतकी गडबड आहे. सगळं ऑफिसचा बिझनेसचा लोड पण माझ्या एकटीवर आहे. तर मला इथलं सगळा कामाचा लोड सोडून कुठे जाता नाही येणार. सो डॅमी प्लीज, तू तिकडे जाऊन जरा चेक करून येशील का, नक्की काय सुरू आहे, ते तिकडे का गेलेत आणि काय चाललंय. तू जरा डोक्यावर पडलीस का? मी आणि त्या गावात जाणार मला नाही जमणार. हा डॅमी, ठीक आहे. काय आहे, मला वाटलं होतं तू इतकी स्मार्ट आहेस आणि तुझा स्मार्टनेस या किर्लोस्कर घरात बसून बसून असा वेस्ट चाललाय. यु नो व्हॉट डॅमी, तुझ्या इतकी स्मार्ट बाई खरं तर किर्लोस्कर ऑफिस मध्ये हवी आहे. तिकडे एका अशा वुमनची गरज आहे जी असे क्विक डिसिजन्स घे, जिला क्लॅरिटी असेल, जी इतकी स्मार्ट असेल. यु नो व्हॉट, सासू मॉमच्या शेजारीच तुझं एक मोठं स्वतःचं स्वतंत्र असं केबिन असलं पाहिजे, जिथल्या चेअरवर बसून तू फक्त सर्वंट्सना ऑर्डर्स सोडशील आणि ते सगळ्यांना तुझं विदिन सेकंड्स ऐकावं लागेल. त्यामुळे करशील ना मग तू हे काम?